तिथं त्या मुलीची आई त्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणत होती की तुम्ही जे झालं ते झालं आता, पण तुम्ही माझ्या मुलीला समोर आणा, माझ्या मुलीला मला बघू द्या, तिच्याशी बोलू द्या. तर त्या पोलीस लोकांनी सुद्धा त्या मुलीला समोर आणलं नाही. आणि त्या रिलेटिव्हच्या घरी आम्ही गेलो, त्या मुलाच्या मावशीच्या त्या मुलाच्या घरी गेलो, त्या मावशीच्या घरी गेलो, त्या मुलाच्या मेवण्याच्या म्हणजे त्या मुलाच्या भाऊजीच्या घरी आम्ही गेलो. तर त्यांनी त्या मुलीला आणि त्या मुलाला त्यांना सगळ्यांना ते लपून ठेवलं होतं आणि ना त्यांनी दाखवलं सुद्धा नाही. त्या मुलीचे आई वडील म्हणत होते की जाऊ द्या, आता जे झालं ते झालं, पण तुम्ही माझ्या मुलीला तर दाखवा, माझ्या मुलीला तर दाखवा, माझी मुलगी माझ्या समोर आणा. असं करून करून त्या मुलीचे आई वडील एवढे रडत होते, तरी त्या लोकांना थोडीशी सुद्धा दया आली नाही. त्या मुलीच्या मावस भावांच्या आत्याला, त्या मुलांच्या आईला, त्या आत्याला, त्या बहिणीच्या भाच्यांना, नंदेला, त्यांच्या त्या रिलेटिव्हला, कुणालाच त्या आईवडिलांवरती दया आली नाही. इतके निस्वार्थी फडतूस लोक आहेत ते. त्यांना थोडीसुद्धा दया आली नाही. पण देवानी त्यांना पण एक एक मुलगी दिलेलीच आहे, त्यांना पण एक एक मुलगी दिलेलीच आहे आणि अजून कोणाला होईल पण. पण जी वेळ त्या मावशीच्या मुलीवर ह्या लोकांनी आणली ना, तीच वेळ एक दिवस त्यांच्यावर पण येणारच आहे. त्या मावशीची हाय त्यांना एक जन्मात नाही 1000 जन्मात त्यांना त्या मावशीची हाय लागलेली आहेच. आणि हे खरं आहे. हाय घेतली त्यांनी एक निर्दोष मायची. आणि त्या बहिणीच्या जवयासमोर ती मावशी एवढी रडत होती, ते काकासुद्धा एवढे रडत होते, पण त्यांनासुद्धा त्या काका मावशीवर थोडीसुद्धा दया आली नाही. आणि अजून आता वर तोंड करून म्हणतात की तुमची मुलगी शेण खात होती का, गू खात होती का, शेंबडी होती का, तुम्ही तुमच्या मुलीला असं शिकवलं का, हे शिकवलं का. मग आता हे ज्यावेळेस त्यांच्या मुली पळून जातील किंवा त्यांच्या मुलीसोबत लोक घात करतील, त्यावेळेस यांचे संस्कार काय राहतील. पण यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर असे संस्कार केले म्हणून यांनी दुसऱ्यांच्या मुलीला किडनॅप करून, येडं करून, करण्या करून असं गायब केलं. आणि काय म्हणे की आई वडिलांपासून मुलीला आहे ना कायमचं दूर करून टाकायचं, त्यांची ताटातूट करून टाकायची, त्यांना बघू द्यायचं. मुलगी एवढी हुशार होती, त्या मुलीचं शिक्षण चालू होतं आणि त्या मुलीला तिच्या पायावर उभं राहायचं होतं. तिच्या आईवडिलांना पण त्या मुलीला तिच्या पायावर उभा करायचं होतं आणि त्या मुलीचं चांगलं शिक्षण चालू होतं, चांगलं एज्युकेशन घेत होती ती मुलगी. आणि त्या मुलीला तो मुलगा पसंतही नव्हतं, त्या मुलीला लग्नही करायचं नव्हतं आणि त्या मुलासोबत तर बिलकुलच लग्न करायचं नव्हतं. त्या मुलीने सरळ लग्नाला नकार दिला होता. पण त्या मुलीच्या मावस भावांना त्यांच्या आत्यासाठी ना तिलाच त्या मुलीसोबतच लग्न करायचं होतं. म्हणून ते म्हणत होते करण तर हीच मुलगी करण, आणि तो मुलगा पण म्हणत होता करण तर हीच मुलगी करण. आणि तो मुलगा काही शिकलेला नाही आहे आणि त्या मुलाला कुणी मुलगीही देत नव्हतं. म्हणून त्यांनी त्या मावशीच्या मुलीला करून सने किडनॅप करून नेलं, कायमचं त्या आईपासून तोडून